नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण प्रश्न चौथ्यामधला दुसरा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न चौथा ऑप्शनल असतो, 2 प्रश्न असतात, त्यापैकी एक आपल्याला सॉल्व करायचा असतो। तर एक आपण सॉल्व केलाय गेल्या व्हिडिओमध्ये, आपण दुसरा आज बघणार आहोत। तर वंध्यत्वाची व्याख्या, इनफर्टिलिटी, ज्या पुरुष अथवा स्त्रीमध्ये प्रजोत्पादन करण्याची क्षमता नसते त्याला वंध्यत्व असे म्हणतात। स्त्रियाप्रमाणेच पुरुषांमध्ये देखील वंध्यत्व आढळते, तरी भारतामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते। दुसरा आहे वंध्यत्वाचे प्रकार कोणते। तर वंध्यत्वाचे प्रकार प्राथमिक वंध्यत्व, प्रायमरी, दुय्यम वंध्यत्व, सेकंडरी इनफर्टिलिटी। तर प्राथमिक वंध्यत्वामध्ये एखादी व्यक्ती कधीही गरोदर राहिली नाही आणि 1 वर्षाच्या नियमित असुरक्षित संभोगानंतर ती गर्भधारणा करू शकत नाही, तर ती व्यक्ती प्राथमिक वंध्यत्वामध्ये येते। पण त्या व्यक्तीचे वय जर 35 किंवा त्याहून अधिक असेल तर 6 महिन्याच्या कालावधीच्या असुरक्षित संभोगानंतरही ती गर्भधारणा करू शकली नाही तर ती व्यक्ती प्राथमिक वंध्यत्वामध्ये येते। तर दुय्यम वंध्यत्व, एखाद्या व्यक्तीला भूतकाळात किमान 1 गर्भधारणा झाली आहे परंतु ती पुन्हा गर्भधारणा करू शकत नाही, म्हणजे दुय्यम वंध्यत्वामध्ये म्हणजे एक मूल झालेलं आहे ऑलरेडी, पण समजा दुसरा चान्स घेत असतील पण त्यांना होत नसेल तर दुय्यम वंध्यत्वामध्ये ती व्यक्ती येते। किंवा भूतकाळामध्ये 1 गर्भधारणा झाली असेल किंवा मिसकॅरेज वगैरे झालं असेल अशी व्यक्ती पण दुय्यम वंध्यत्वामध्ये येऊ शकते। आता तिसरं आहे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येण्याच्या कारणांची यादी। तर वेगवेगळी कारणे आहेत, भरपूर पॉईंट आहेत यामध्ये आणि मी ते काय डिटेलमध्ये सगळे लिहिलेले नाही, मी प्रत्येकी याची 3 लिहिलेले आहेत। जन्मजात कारणे, त्यामध्ये जन्मजात विकृती आहे, यामध्ये काही महिलांना जन्मताच गर्भाशय, सर्व्हिक्स, ओव्हरी यापैकी कोणताही अवयव जन्मता नसतो। हायमेनला छिद्र नसणे, फॉलोपियन ट्यूबचा स्वाभाविक विकास झाला नसल्यास। तर ब आहे जनन संस्थेच्या इंद्रियाची स्वाभाविक वाढ न झाल्यास। बाल अवस्थेतील गर्भाशय किंवा इन्फर्टाईल युटेरस, ओव्हरियन डेव्हलपमेंट न होणे, फॉलोपियन ट्यूब डेव्हलपमेंट न होणे। क आहे युरेटाईन ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे गर्भाशयातील अस्वाभाविकता, फायब्रॉइड युटेरस म्हणजे गर्भाशयात गाठ असणे, सर्व्हिसकडून सिक्रेट होणारे नॅचरल म्युकस स्वाभाविकतेपणे सिक्रेट होत नसल्यास, एंडोमेट्रियम किंवा मायोमेट्रियमला तीव्र स्वरूपाचा संसर्ग झाल्यास। नेक्स्ट पॉईंट ड आहे जनन मार्गातील कारणे। जनन मार्गामध्ये युटेरसची वाढ झाली नसल्यास, जनन मार्गात ट्यूमरची वाढ झाली असल्यास, दीर्घकाळ STDवर उपचार सुरू असल्यास, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज माहिती आहे म्हणजेच STD, वजायनल टिश्यूवर स्कार आल्यास। ड झालं। आता ई बघूया, फॉलोपियन ट्यूब्समधील अस्वाभाविकता। फॉलोपियन ट्यूबला तीव्र स्वरूपाचा संसर्ग झाल्यास, फॉलोपियन ट्यूबमध्ये कोणत्याही कारणाने फायब्रस टिश्यूची वाढ झाल्यास, युट्रस व फॉलोपियन ट्यूब्स जंक्शनच्या ठिकाणी स्पॅझम येत असल्यास। हे ओव्हरीज कॉलेज, ओव्हरीज मार्फत अपरिपक्व ओव्हम बाहेर पडत असल्यास किंवा ओव्हम निर्मितीच होत नसल्यास, ओव्हरीमध्ये ट्यूमर गाठ वाढलेली असल्यास आणि PCOCचा प्रॉब्लेम असल्यास। फ दोषयुक्त समागम म्हणजे संभोग, डिस्पॅरेन्युरिया म्हणजे संभोगाच्या वेळी तीव्र वेदना होणे। दुसरं पॉईंट आहे ओव्ह्युलेशनच्या कालावधीत म्हणजे मासिक पाळीच्या 14व्या दिवशी संभोग क्रिया न झाल्यास। तिसरा आहे अनैसर्गिक संभोग। इतर कारणे नैराश्य, चिंता, विकृती, शुक्रजंतूच्या अँटीबॉडीज शरीरात तयार होणे आणि सतत वाढलेला रक्तदाब, किडनीचे आजार, क्षयरोग इत्यादी। हा प्रश्न 3 मार्काचा आहे, वंध्यत्व येण्याच्या कारणांची यादी। तर मी तो शॉर्ट करून लिहिलेला आहे। ह्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये 4 ते 5 पॉईंट आहेत, इथे 3 लिहिलेले आहेत। तर या पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये बघूया आणि नेक्स्ट व्हिडिओ हा शेवटचा प्रश्नपत्रिकाचा शेवटचा 5वा प्रश्न असणार आहे। तर तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही मत असतील ते तुम्ही कमेंट करून मांडू शकता। थँक्यू।